श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. 23 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार. या दिवशी भाऊबीज आहे. तर कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून प्रसिद्ध आहे. यालाच आपण भाऊबीज असे म्हणतो. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावास आपल्या घरी बोलावते, त्याला मंगल स्नान घालते, गोड गोड पदार्थ करून जेवायला वाढते, त्याला ओवाळते. भाऊ तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे ओवाळणी म्हणून घालतो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो, म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही नाव पडले आहे. तर यामागची अशी एक कथा आहे की एकदा यमाने आपल्या दूतांना सांगितले की ज्याला आजवर कुणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमाचे दूत अशा माणसाचा शोध करत निघाले. तेव्हा एका बहिणीला ही बातमी कळाली. तिच्या भावाला आजपर्यंत कुणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते. आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली. तिला बहुतेक सगळेजण वेड लागले असं म्हणत आहे. असे माहेरच्यांनाही माणसांना तसंच वाटू लागलं. मग तिने खरा प्रकार हा सगळा सांगितला. सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असेही म्हणतात. भावाचं जेव्हा आपण औक्षण करू तर त्या ठिकाणी एखादं पाट किंवा एखादं बसणं असावं आणि त्या बसण्यावर किंवा पाटावरतीच भावाला बसवावं. त्यानंतर ताटामध्ये साधारण कुंकू, अक्षदा म्हणजे जे काही आपण तांदूळ घेतो ते अख्खे असावे, शक्यतो तुटलेले नसावे. त्यानंतर एक सुपारी, एक नाणं आणि सोनं असावं, कारण सोनं हे जेवढं मौल्यवान तसंच भाऊ हा आपल्यासाठी मौल्यवान आहे. तर सोनंही असावं आणि मिठाई, मग मिठाई असो किंवा गूळ असो किंवा साखर असो, जो काही गोड पदार्थ असेल तो गोड पदार्थ असावा आणि एक दिवा असावा. तर त्या दिव्यामध्ये आपण जे तेल ठेवतो तर त्यामध्ये तुपाचाच शक्यतो दिवा असावा. सर्वात पहिलं भावाच्या डोक्यावरती टोपी द्यावी किंवा मग टोपी जर नसेल तर डोक्यावर हात ठेवायला सांगावा आणि शक्यतो भावाचं हे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड होईल या दिशेला शक्यतो भावाचं औक्षण करायचं किंवा त्याला बसवायचं. तर सर्वात पहिले आपण टिक्का लावायचा. त्यानंतर जे अखंड अक्षता आहे त्या लावून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपण जे काही सोनं, सुपारी आणि जे काही नाणं आहे तर ते आपल्याला 2 वेळेस, एक उजव्या साईडने आणि एक डाव्या साईडने असं आपल्याला ते ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग मिठाई खाऊ घालायची आणि औक्षण करायचं. तर औक्षण करताना जेव्हा आपण ताट हे उजवीकडून डावीकडे फिरवतो तर त्यावेळेस आपल्याला साधारण 3 वेळेस आपण ताट फिरवतो. त्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे की इडा पिडा जाओ बळीचं राज्य येऊ. यानुसार आपल्याला भावाचं औक्षण करायचं आणि त्यानंतर मग मिठाई खाऊ घालायची. तर आपण जेव्हा ह्या सगळ्या क्रिया करत असतो तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपण जे काही ताट आहे तर ते जमिनीवर ठेवायचं नाही जोपर्यंत औक्षण होत नाही. त्यानंतर तुम्ही औक्षण झाल्यानंतर ताट हे ठेवू शकता आणि त्यानंतर तो दिवा जो आहे प्रज्वलित तोही विझवायचा नाही. तुम्ही तो देवघरात जरी ठेवला तसा खाली तरीही चालेल. आणि त्यानंतर भावाला एक नारळ, त्या नारळाला करगुटा बांधून द्यायचा. त्यानंतर एक विड्याचं पान, त्याच्यावरती सुपारी आणि केळी, जी कोणती पदार्थ, फळं असतील तर ते पदार्थ किंवा फळं आजच्या दिवशी भावाला नक्की द्यावी. अशा प्रकारे आपल्या भावाचं आजच्या दिवशी औक्षण करावं. ज्यांना कुणाला बहीण नाही किंवा भाऊ नाही तर अशा व्यक्तींनी आपल्या मानलेल्या गुरु बहिणीला किंवा गुरु भावाचं आजच्या दिवशी औक्षण करू शकता. किंवा मग ज्यांना गुरु बहीणही नाही आणि सख्खी बहीण भाऊ पण नाही तर अशा व्यक्तीने मग आजच्या दिवशी चंद्राची ओवाळणी करावी. तर
आजच्या दिवशी यमुना नदीमध्ये स्नानही केलेलं खूप पुण्य मिळतं. अशा प्रकारे आपल्या भावाचे औक्षण करा आणि त्याला दीर्घायुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.